48 घंटे में सेंधमारी का खुलासा, 3 आरोपी गिरफ्तार, 7,13,000 के गहने बरामद। वर्धा में रामनगर थाना क्षेत्र स्थित दुहानी ज्वेलर्स में हुई चोरी की वारदात का स्थानीय अपराध शाखा एलसीबी ने महज 48 घंटों में खुलासा कर दिया। पुलिस ने इस मामले में नागपुर निवासी साहिल धीरज लांजेवार, अफरोज शमशाद अंसारी और संघर्ष कैलाश कामड़े को गिरफ्तार किया है। जानकारी के अनुसार 25 मई 2026 की रात चोरों ने एमएचडीए शॉपिंग कॉम्प्लेक्स स्थित दुहानी ज्वेलर्स का शटर तोड़कर करीब 9 किलो 360 ग्राम चांदी के आभूषण और 16 ग्राम सोने की नथ चोरी कर ली थी। चोरी किए गए माल की कीमत लगभग 8,30,000 रुपए बताई जा रही है। पुलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल के निर्देश पर गठित विशेष टीमों ने सीसीटीवी फुटेज, तकनीकी साक्ष्य और खुफिया जानकारी के आधार पर आरोपियों तक पहुंच बनाई। पूछताछ में आरोपियों ने अपराध स्वीकार किया, जिसके बाद उनके पास से 7,13,950 रुपए मूल्य के सोने चांदी के आभूषण बरामद किए गए। इस संबंध में आयोजित पत्रकार परिषद में अतिरिक्त पुलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे और एलसीबी पुलिस निरीक्षक विनोद चौधरी ने मामले की जानकारी दी। पुलिस अब गिरोह के अन्य सदस्यों की तलाश में जुटी है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए संतोष देशमुख की रिपोर्ट वर्धा। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमारजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेने वेगवेगळ्या टीम तयार करून या घडलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातून तपासणी सुरू केली। त्या अनुषंगाने एक आरोपी आहे पोचन्ना उर्फ घनश्याम देऊळकर याने त्याचा साथीदार यशवंत दांडेकर, गिट्टी खदान, बोरगाव मेघवर्धा यांच्यासोबत घरफोडी केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने सर्वप्रथम यशवंत दांडेकर हिंगणा नागपूर येथे पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली। त्यावरून एलसीबी च्या टीमने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ह्या घरफोड्या केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। ह्या दोन आरोपी व्यतिरिक्त एक आरोपी आहे राजेंद्र रामकृष्ण उमाटे, रामकृष्ण ज्वेलर्स, सराफा लाईन वर्धा यांनी रवींद्र अशोक लोंढे राहणार अशोकनगर वर्धा यांच्या मध्यस्थीने सदरचा मुद्देमाल हा स्वतःकडे घेतल्याचंही निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने ह्या चारही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 33.5 ग्रॅम सोनं व 40 ग्रॅम चांदी असे एकूण 4,90,000चा मुद्देमाल या घटनेच्या दरम्यान आपण निष्पन्न केलेला आहे। त्या आरोपींची नावं मी पुन्हा वाचतो। यशवंत रामा दांडेकर, वय 19 वर्ष, राहणार गिट्टी खदान, बोरगाव मेघे वर्धा, हा घरफोडी करणारा होता। दुसरा आरोपी पोचन्ना उर्फ घनश्याम देऊळकर, राहणार गिट्टी खदान, बोरगाव मेघे वर्धा, हा सुद्धा घरफोडी करणारा आहे। तिसरा रवींद्र अशोक लोंढे, वय 24 वर्ष, राहणार अशोकनगर वर्धा, हा ज्या घरफोडीतल्या चोरीच्या वस्तू आहेत त्या मध्यस्थीचं काम करून विक्री करण्यासाठी यांना मदत केलेली आहे। आणि चौथा एक राजेंद्र रामकृष्ण उमाटे, वय 63 वर्ष, रामकृष्ण ज्वेलर्स, सराफा लाईन वर्धा, या सगळ्या चोरीच्या वस्तू जे घरफोडी करून आत्महत्या चोरीने घेतल्या होत्या त्या सराफा व्यवसायानं आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत। या घरफोडीच्या ह्या उलगडीमध्ये सावंगी मेघेचे 3 गुन्हे आणि वर्धा शहरचे 2 गुन्हे त्यांनी कबूल केलेला आहे। चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल आपल्याला हस्तगत झालेला आहे आणि पुढील तपास सावंगी मेघे आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनचे संबंधित तपासी अधिकारी करत आहेत।